आम्ही सकाळी 6ला उठलो, मस्त सूर्याचं दर्शन झालं आणि जर्नी स्टार्ट केली 7 वाजता. ते पण माझ्या आत्याच्या गावाकडे निघायला. मग काय मध्ये एक ब्रेक घेतला, भूक लागली होती, उपीट कुठंच भेटलं नाही, पुरीवर काम भागवलं. फायनली दुपारी 1 वाजता आम्ही पोहोचलो आणि बघतो तर काय मामाने एवढे सगळे चिक्कू, कैऱ्या आमच्यासाठी काढून ठेवल्या होत्या. येण्याचं कारण म्हणजे मामांचा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. हे बघा किती हिरवं, किती सुंदर वाटतंय ना इथे. हे माझे मामा आणि हा त्यांचा परिवार. परिवार म्हणजे काय, आंब्यांची झाडं, चिक्कूंची झाडं, केळीची झाडं, पेरूची झाडं आणि सुंदर फ्रेश हवा. हे बघा किती चिक्कू वादळाने पडले होते. आणि ही बघा क्यूट क्यूट कोंबडींची पिल्लू. माझ्या पिल्लूनी हे पिल्लं पहिल्यांदाच बघितलं आणि एवढी खुश झाली ती, त्यांच्या मागून हालतच नव्हती. आणि ही शेळी मला म्हणते, कोण आली ही बाई? हे बघा केळीची झाडं, सुंदर. आणि हा आमच्या लाल्या. आत्तीने माझ्या सुंदर पुरणपोळ्या बनवल्या होत्या. मग काय मारला ताव. आणि आता खूप इथं गरमी होती, सो अंगणामध्ये झाडाखाली चटई टाकली आणि ही बघा मुलं कशी कैरींसोबत हे खेळत बसली होती ती. मस्त मज्जा आली. थोड्याशा कैऱ्यासुद्धा खाल्ल्या आणि मग म्हणलं आता मस्त थंडगार हवेत थोडंसं झोपावं. तर माझी मुलगी काय खाली झोपते कुठं? तिला अनइवन सरफेस लागत होता. मग झोप झाल्यानंतर गेले थोडं पक्षी बघायला. इथे बघा किती सारे बगळे आले आहेत. वाव! सुंदर असे त्यांचा नजारा होता. ह्या 2 आत्तींच्या म्हशी आता फार कमी केल्या आहेत. आणि बघा मामांना एवढं लागलं असताना त्यांचं प्रेम. आम्ही आलो आहे म्हणून तसंच त्या हाताने जाऊन मक्याची कणसं तोडून आणली. गावाकडच्या लोकांचं प्रेम म्हणजे ना शब्दात सांगता येत नाही. बाय बाय फॅमिली, भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.